लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट ह्या जे 3x3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आहे त्याचं ॲप्लिकेशन काय आहे. सेकंड ॲप्लिकेशन बघितलं होतं. ॲक्च्युली फर्स्ट ॲप्लिकेशन तर आपण एरिया फाइंड आउट करू शकतो ट्रायंगलचा युझिंग डिटर्मिनंट, आणि सेकंड ॲप्लिकेशन चालू आहे आपलं. तर डिटर्मिनंटचा यूज करून आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतोय. आणि कसे सॉल्व्ह करायची ती तर मेथड आहे. त्या मेथडचं नाव आहे क्रॅमर्स रूल. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलचा यूज करून, क्रॅमर्स रूलमध्ये तर डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंटचाच यूज करून सिस्टीम कशी सॉल्व्ह करायची आहे ते बघितलंय. आणि सिस्टीम सॉल्व्ह करणं म्हणजेच फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय आहे तर 4 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचे, डी dx dy dz, आणि सिम्पली त्याच्यावरून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटतात. एक्स इज अ dx अपॉन डी, वाय इज अ dy अपॉन डी, आणि झेड इज अ dz अपॉन डी. फक्त 4 डिटर्मिनंट आपल्याला हे फाइंड आउट करावं लागतात. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरती 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आजच्या लेक्चरला आपण तेच जे आर्टिकल आहे क्रॅमर्स रूलचा यूज करून सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करणं, म्हणजेच ते डिटर्मिनंट्सच ॲप्लिकेशन आहे. कारण क्रॅमर्स रूल्समध्ये डिटर्मिनंट्सच आपण फाइंड आउट करतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच आर्टिकल कंटिन्यू करणार आहे. अजून काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहेत आपण युझिंग क्रॅमर्स रूल्स. तर आजच्या लेक्चरमधलं फर्स्ट एक्झाम्पल असं आहे, तेच करायचे, सिस्टीम सॉल्व्ह करायची युझिंग क्रॅमर्स रूल. फर्स्ट एक्झाम्पल, x plus 3y equals to 2. This is first. Then y plus 3z equals to 7. And next 2x plus 2z equals to also 7. तर हे काय आहे, एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहे. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहे. त्याच्यामध्ये 3 इक्वेशन आहे. दिस इज फर्स्ट इक्वेशन 8x plus 3y equals to 2. This is second equation y plus 3z equals to 7. And this is third equation 2x plus 2z equals to 7. तर 3 इक्वेशन्स आहेत आणि 3 अननोन व्हेरिएबल्स आहेत. कोण व्हेरिएबल्स आहेत? x y z, दॅट आर द व्हेरिएबल. इथं पण x y z ते काय आहेत तर व्हेरिएबल आहेत. तर एक्स वाय झेड व्हेरिएबल येतं आणि 3 इक्वेशन्स आहेत. सो 3 इक्वेशन्स आणि 3 व्हेरिएबल्स अशी आपल्याकडे एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहे. आपल्याला ही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची म्हणजेच काय करायचं आहे तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. आणि कसं तर बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आणि क्रॅमर्स रूल्समध्ये डिटर्मिनंट्सच असतात. तर डिटर्मिनंट्सच हे ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, आपल्याला हे सिस्टीम सॉल्व्ह करायची आहे, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तर डिस्कशन आपलं लास्ट लेक्चरला झालेलं आहे की सिस्टीम कशी सॉल्व्ह करायची. तर फर्स्ट 4 डिटर्मिनंट्स फाइंड आउट करावं लागतात. आणि त्याच्यामधला पहिला डिटर्मिनंट असतो डी. डी काय असतो तर ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे जे लेफ्ट हँड साइड्स येतं प्रत्येक इक्वेशन्सच्या त्याचे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स द्यायचे. आता फर्स्ट इक्वेशन आहे 8x plus 3y equals to 2. तर फर्स्ट रो मध्ये डीचा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट रो मध्ये काय करायचं आहे तर फर्स्ट इक्वेशन्सच्या लेफ्ट हँड साइडचे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट. लेफ्ट हँड साइड अशी आहे, फर्स्ट इक्वेशन हे तर एक्सचा कोएफिशियंट मला दिसतो इथं 8, वायचा कोएफिशियंट आहे 3, आणि डोंट फॉरगेट टू राईट डाऊन कोएफिशियंट ऑफ झेड. इथं ॲब्सेंट दिसतोय मला झेड, पण त्याचा मिनिंग आहे झेडचा कोएफिशियंट 0 आहे हे विसरायचं नाही. अदरवाईज मग ते 3x3 तसा पण मॅट्रिक्सच होणार नाही. ते जरी एखादा व्हेरिएबल तिथं ॲब्सेंट असेल त्याचा मिनिंग आहे त्याचा त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 0 आहे. ठीक आहे, आता इथं सेकंड इक्वेशन आहे. तर सेकंड रो काय करायचं आहे सेकंड इक्वेशन वरून फिल करायचं आहे फर्स्ट थिंग. तर एक्स तर मला तिथं ॲब्सेंट दिसतोय, वाय प्लस 3z आहे, एक्स ॲब्सेंट आहे त्याच्यामुळे एक्सचा कोएफिशियंट ॲक्च्युली 0 आहे. वायचा कोएफिशियंट 1 आहे आणि झेडचा कोएफिशियंट 3 आहे. ठीक आहे, आणि लास्ट इक्वेशन त्याच्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट मला दिसतोय 2, वायचा कोएफिशियंट 0 आहे, वाय इज ॲब्सेंट, देअरफॉर कोएफिशियंट ऑफ वाय इज 0 हे विसरायचं नाहीये, आणि झेडचा कोएफिशियंट 2 आहे. ठीक आहे, जे व्हेरिएबल ॲब्सेंट आहे त्याचा कोएफिशियंट 0 लिहूनच टाकायचा आहे. ठीक आहे, तर हा झाला डी. आता ॲक्च्युली याचं मला सॉल्व्ह करायचं आहे, हे तर सॉल्व्ह करून एक नंबर येणार आहे. ठीक आहे, डिटर्मिनंट काय असतो एक नंबर येत असतो.
ही तर आपली आता रुटीन प्रोसेस झालेली आहे. डिटरमिनंट कसा फाइंड आउट करायचा, तर इथला नंबर घ्यायचा 8, ह्याच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करायचा. रिमेनिंग काय आहे, हा 2/2 चा मॅट्रिक्स बाकी राहणार आहे 1 3 0 2. ह्याचा डिटरमिनंट हा डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा 2/2 चा. हे सॉल्व्ह करणं म्हणजे काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सिम्पली 1 × 2 इज 2 मायनस त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर 0 × 3 याचं मल्टिप्लिकेशन, आणि 0 × 3 याचं मल्टिप्लिकेशन 0 होणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट टाइम इथला नंबर घ्यायचा आहे. इथला नंबर ऑलवेज निगेटिव्ह सोबत घ्यायचा आहे, तर -3 × आता काय करायचं आहे, त्या 3 च्या करस्पॉन्डिंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा आहे. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करायचा आहे. बाकी काय राहिलं 0 3 2 2. ठीक आहे, 0 3 2 2. तर ह्या 2/2 चा डिटरमिनंट घ्यायचा आहे, आणि तो कसा घेणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 0 × 2 इज 0, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, आणि त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे 2 × 3 इज 6. फायनली इथला एलिमेंट घ्यायचा आहे +0 × ठीक आहे. आता आपण +0 तर लिहिलंय, × लिहिलंय. आता इथं काही जरी आलं, ठीक आहे, काही काय आहे ना, काही जरी आलं तर 0 × करायचं आहे तुम्हाला, आणि इथं काही जरी आलं तर हे आफ्टर ऑल मल्टिप्लिकेशन आहे, ते सगळंच आन्सर 0 होऊन जाणार आहे. तरी पण बाय मेथड, बाय डेफिनेशन आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, पण इथं काही जरी आलं तरी हे आफ्टर ऑल इकडचा पुढचा पार्ट 0च होणार आहे. ठीक आहे, 0. तर याच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट करायचा ह्याच्या करस्पॉन्डिंग. आता बाकी काय राहिलं, हा 2/2 चा डिटरमिनंट बाकी राहिला. तर 0 1 2 0 हे सॉल्व्ह करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 0 × 0 इज 0, आणि -2 × 1 इज 2. हे करायचं, हे आपण सॉल्व्ह करू तर. ठीक आहे. आता आपल्याला हे तिन्ही पण ब्रॅकेट्स जे आहेत ते सॉल्व्ह करून घ्यायचे. तर 8 × 2 - 0 2 - 0 is 2 -3 × 0 - 6 is -6. ठीक आहे, आणि प्लस 0 × 0 - 2 is -2. ठीक आहे, त्याचा काही उपयोग पण नाही त्याचा, 0 × काहीतरी आहेच. सो दिस इज इक्वल्स टू, मी करतो 8 × 2 is 16, 3 -3 × -6. हे बघ परत प्रोडक्ट मध्ये मात्र प्लसच होणार आहे 18, आणि फायनली 0. ठीक आहे, 0 × -2 त्याचं 0 होतं. आता सिम्पली मला काय करायचं आहे, 16 आणि 18 दॅट इज 34. तर हा झाला D. नाव dx. dx हा जो मॅट्रिक्स आहे, फर्स्ट थिंग तो जो आपल्याला 3/3 चा मॅट्रिक्स चूज करायचा आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तर हा जो फर्स्ट कॉलम आहे तो फर्स्ट कॉलम रिप्लेस करायचा आहे. आणि कशाने रिप्लेस करायचा आहे, तर ही जे राईट हँड साइड आहे 2 7 7 यांनी रिप्लेस करायचा आहे फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट कॉलम तर मी रिप्लेस करणार आहे कशाने, तर ह्या 2 7 7 राईट हँड साइड, प्रत्येक इक्वेशनच्या राईट हँड साइडनं. तर हा कॉलम मी रिप्लेस करतोय 2 7 7 2 7 7. आणि सेकंड आणि थर्ड ॲज इट इज ठेवायचा आहे. सेकंड आणि थर्ड ॲज इट इज. तर सेकंड आहे 3 1 0, आणि थर्ड आहे 0 3 2 0 3 2. दॅट इज इक्वल्स टू. ठीक आहे, आता हा जो काही एक नंबर येणार आहे तो असणार आहे dx. रुटीन प्रोसेसनुसार दिस इज 2 × 2 च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. बाकी काय राहिले, हा पार्ट 1 3 0 2. याचा डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 1 × 2 तर 2 होऊन जाणार आहे, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, आणि 0 × 3 तर तो होणार आहे 0. ठीक आहे, नंतर नेक्स्ट टाइम -3 इथला -3. आता ह्याच्या करस्पॉन्डिंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो सेकंड कॉलम, हा रो हा कॉलम डिलीट केल्यानंतर बाकी काय राहिले 7 3 आणि 7 2. त्याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटरमिनंट. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 7 × 2 तर 14 होणार आहे, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर 7 × 3 21 सबट्रॅक्ट करायचे. आणि फायनली इथला एलिमेंट घ्यायचा आहे +0 × ठीक आहे, +0 × आता तिथं काय येईल काय तो मॅटरच करणार आहे, कारण 0 × काहीतरी करतोय आपण, पण तरी आपण फॉर्मॅलिटीज बाकीच्या कंप्लीट करू. तर 0च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. बाकी राहिलंय 7 1
आणि 7 0. तर याचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 7 इंटू 0 इज 0 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 7 इंटू 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. 7 इंटू 1 तर तो होणार आहे 7. त्याला आपण सिम्प्लिफाय करू तर 2 इंटू ह्या सगळ्याच ब्रॅकेट मी अगोदर काय असेल ते ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. 2 minus 2 is 2 minus 3 into 14 minus 21 that is minus 7 आणि प्लस 0 into 0 minus 7 is minus 7. आता फायनली हे 3 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. 2 into 2 4 होणार आहे, minus 3 into minus 7 तो 21 होणार आहे, पण प्लस मध्ये 21 कारण मायनस मायनस प्रोडक्ट मध्ये प्लस होणार आहे आणि फायनली 0 into minus 7 is 0 and therefore this is 25. ठीक आहे. Now next dy. dy साठी आपण काय करतोय तर हाच जो डी मॅट्रिक्स आहे त्याचा सेकंड कॉलम रिप्लेस करायचा आहे आणि कशाने तर 277 यांनीच रिप्लेस करायचा आहे. 277 जर सेकंड कॉलम मी रिप्लेस केला 277 याचा मीनिंग आहे फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज ठेवायचे तर तो असणार आहे 802 फर्स्ट ॲज इट इज. सेकंड रिप्लेस करायचा आहे 310 कशाने रिप्लेस करायचा आहे 277 ने 277 याने रिप्लेस करायचा आहे आणि थर्ड परत ॲज इट इज आहे 032 याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. 8 इंटू ह्याच्या करस्पॉन्डिंग हा रो हा कॉलम डिलीट करा, रिमेनिंग राहिले फक्त 7372 याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. 7 इंटू 2 हे होईल 14 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट होईल तर 7 इंटू 3 21 होईल सबट्रॅक्ट. ठीक आहे. इथला नंबर घ्यायचा आहे -2 इंटू 2 च्या करस्पॉन्डिंग हा फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा, बाकी राहते 0322 याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 0 इंटू 2 तो होईल 0 आणि त्यातून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 2 इंटू 3 6 सबट्रॅक्ट करायचे. ठीक आहे. आणि फायनली प्लस 0 इंटू या 0च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा, बाकी राहते 0727 तर ह्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 0 इंटू 7 तर तो 0 होतोय आणि मायनस करायचं आहे त्याच्यामधून 2 इंटू 7 14 ते मायनस करायचं. सो दिस इज इक्वल्स टू आता आपण हे तिन्ही पण ब्रॅकेट जे आहेत ते सॉल्व्ह करून घेऊ. तर 21 मधून 14 मधून 21 सबट्रॅक्ट करायचे पण निगेटिव्ह मध्ये 7 राहणार आहे. -2 इंटू 0 मधून 6 सबट्रॅक्ट करायचं आहे निगेटिव्ह मध्ये 6 राहणार आहे आणि प्लस 0 इंटू 0 मधून 14 सबट्रॅक्ट करायचं आहे ते होईल -14. आता हे तिन्ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. ते 3 मल्टिप्लिकेशन काय येणार आहे पहा 8 इंटू 7 दॅट इज 56 पण निगेटिव्ह मध्ये 56 राहणार आहे कारण हा 7 निगेटिव्ह मध्ये आहे. नंतर -2 -6 हे मात्र +12 होणार आहे. ठीक आहे +12 आणि फायनली हे तर 0च होणार आहे. ठीक आहे 0 इंटू -14 तो 0 होणार आहे. आता काय करायचं आहे सिम्पली 56 आणि 12 -56 आहे +12 आहे तर 56 मधूनच 12 सबट्रॅक्ट होईल आणि निगेटिव्ह साईन सोबत राहील. ठीक आहे 56 -56 +12 56 मधून 12 सबट्रॅक्ट करायचे तर दॅट इज 44 आणि निगेटिव्ह मध्ये 44 सिम्पली -56 +12 इज निगेटिव्ह ऑफ 44. ठीक आहे जे येईल ते फायनली dz इक्वल्स टू dz मध्ये काय करायचं ह्याच d मध्ये काय करायचं आता थर्ड कॉलम रिप्लेस करायचा आहे कशाने तर अगेन 277 ने. तर जर थर्ड कॉलम रिप्लेस करते तर फर्स्ट सेकंड ॲज इट इज आहे 802 310 सेकंड पण ॲज इट इज 310 आणि थर्ड आपल्याला रिप्लेस करायचा आहे 277 ने तर 277 is equals to
बरं ठीक आहे, जे आन्सर आहे ते थोडं आन्सर फ्रॅक्शनमध्ये जाणार आहे, तर जाऊ दे, आन्सर तसं पण येऊ शकते. प्रत्येक वेळेस आन्सर हे इंटिजरच यायला पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे, याचा डिटर्मिनंट अगोदर कम्प्लीट करूत आपण. 8 इंटू ह्याच्या करस्पॉन्डिंग 8च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा आणि बाकीचा हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट घ्या. ठीक आहे, 1 इंटू 7 7 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, 0 इंटू 7 म्हणजे 0 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट -3 इंटू 3च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा, रिमेनिंग राहते 0 7 2 7. याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. 0 इंटू 7 इज 0 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर 2 इंटू 7 14 सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि फायनली +2 इंटू 2च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा, बाकी राहते 0 1 2 0. याचा घ्यायचा आहे डिटर्मिनंट. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 0 इंटू 0 दॅट इज 0 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, तर 2 इंटू 1 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक, फायनली आता आपण हे 3 ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, 8 इंटू 7 मधून 0 सबट्रॅक्ट करायचं आहे, दॅट इज 7 -3 इंटू 0 मधून 14 सबट्रॅक्ट करायचं आहे, तो होणार आहे -14 आणि +2 इंटू 0 मधून 2 सबट्रॅक्ट करायचं आहे, तो होईल -2. ठीक आहे, पुढं करू शकतोय, खाली पण करू शकतो, पुढंच करतोय. हे 3 मल्टिप्लिकेशन आता आपल्याला करून घ्यायचे. 8 इंटू 7 56 आणि ते पण पॉझिटिव्हमध्ये, त्याचा काही विषयच नाही आहे. -3 -14 ते होईल प्लसमध्ये 42 आणि 2 - 2 ते होईल निगेटिव्हमध्ये 4. ठीक आहे, आता 42 - 4 ते तर 38 होईल. सिम्पली आपल्याला 38 आणि 56 हेच ॲड करायचे. 56 + 42 - 4 आहे, पण 42 - 4 केलं तर ते होईल 38. तर 38 आणि 56 एवढंच ॲड करायचं आहे. 38 56 8 6 4 होणार आहे आणि 1 कॅरी आहे. 5 3 8 आणि 9. दिस इज 94. सिम्पली 94. ठीक आहे, जे डिटर्मिनंट येते ते येते. इथं जे XY Z व्हॅल्यूज येणार आहेत ते इंटिजर्स आपल्याला दिसणार नाही आहेत, पण जे आपल्या कॅल्क्युलेशननी येणार आहे बाय रूल, बाय मेथड, बाय मॅथमॅटिक्स, जे दॅट इज युअर आन्सर. ठीक आहे, आता आपल्याला हे सगळे चारही पण डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर काय करायचं असतं, XY Z व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. x काय असतो तर dx/d, y काय असतो dy/d आणि z काय असतो dz/d. तर मी एवढा पार्ट रब करतोय. x ची व्हॅल्यू लिहितोय मी dx/d. तर dx काय आहे माझ्याकडं, dx इज 25 अपॉन d काय आहे 34. हा, याला जास्त सिम्प्लिफाय होणारच नाही, काहीच कट वगैरे काही होत नाही. तर 25/34 इटसेल्फ. देन y इक्वल्स टू काय असतं dy/d. dy ची व्हॅल्यू माझ्याकडे -44. तर -44 अपॉन d आणि d तर आहे 34. आणि फायनली z इक्वल्स टू काय असतं तर dz/d. dz ची पण फायनली व्हॅल्यू आहे 94/25 नॉट 34 च सगळीकडे. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय होतोय, 2 कट होतोय आणि येस 2 कट होतोय. तुम्ही लिहू शकता, पण जाऊ दे, ठीक आहे. 34 सगळीकडेच राहील. ठीक आहे, तर दीज आर द व्हॅल्यूज ऑफ XY Z. हा, अशा पण व्हॅल्यू येऊ शकतात. प्रत्येक वेळेस आन्सर x चे व्हॅल्यू इंटिजरच यायला पाहिजे नाही, y ची व्हॅल्यू इंटिजरच यायला पाहिजे असं काही नाहीये. असे पण आन्सर असू शकते. ठीक, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ.
हां, इथं फक्त एक विषय आहे, काय तर ॲन्सर इंटिजरमध्ये नाही आलं, त्यामुळे थोडं असं भीती वाटते. कशाची भीती वाटते का चुकलं का काय, चुकलं असेल का काय, कारण ॲन्सर नाही आलं इंटिजरमध्ये. एक्स इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी ए, तर डी एक्स अपॉन डी, तर डी ना तर त्या डी एक्सला पूर्ण भाग जायला पाहिजे नव्हता, मग इंटिजर भेटलं असतं. पण काय गरज नाही, प्रत्येक वेळेस ॲन्सर इंटिजरमध्ये यायलाच पाहिजे नाही असं काही नाही आहे. ठीक आहे, जे बाय आपण कॅल्क्युलेशन केलंय स्लो, फक्त स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करा, केअरफुली कॅल्क्युलेशन करा, जे आन्सर येईल तेच करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. x minus y minus 2z equals to 1, 2x plus 3y plus 4z equals to 4. Last equation in 3x minus 2y minus 6z equals to 5. X minus y minus 1, 2x plus 3, 2x plus 3y plus 4z equals to 4. ठीक आहे. हा, आपल्याला काय करायचं, सिस्टीम सॉल्व्ह करायची. सिस्टीम सॉल्व्ह करायची म्हणजेच एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या बाय युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलमध्ये 4 डिटर्मिनंट असतात. 4 डिटर्मिनंट्समध्ये काय असतं, पहिला डिटर्मिनंट डी असतो, आणि डी कसा घ्यायचा आहे तर सिम्पली एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स लिहायचे. तर फर्स्ट इक्वेशनचे कोएफिशियंट फर्स्ट रो मध्ये, सेकंड इक्वेशनचे कोएफिशियंट सेकंड रो मध्ये, आणि थर्ड इक्वेशनचे कोएफिशियंट थर्ड रो मध्ये. तर ह्या डीचा पहिला रो काय होईल, एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा कोएफिशियंट -1 आहे, आणि झेडचा कोएफिशियंट 2 आहे. ठीक आहे, सेकंड रो मध्ये सेकंड इक्वेशनचे कोएफिशियंट, एक्सचा कोएफिशियंट आहे 2, वायचा कोएफिशियंट आहे 3, आणि झेडचा कोएफिशियंट आहे 4. थर्ड इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे 3, वायचा कोएफिशियंट -2, आणि झेडचा कोएफिशियंट आहे -6. आपल्याला सिंपली हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना 1 इंटू 1च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, बाकी राहतोय 3 4 -2 -6. याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. तर 3 इंटू -6 होईल -18, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 4 इंटू 2 -8 सबट्रॅक्ट करायचं आहे. नंतर इथला एलिमेंट जर आपण काय करत असतो, निगेटिव्ह ऑफ धिस लिहितो, पण इथं ऑलरेडीच -1 आहे आणि त्याचा आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे. तर ह्या केसमध्ये इथं मात्र +1 होईल आणि इंटू. आता काय करायचं, ह्याच्या करस्पॉन्डिंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करा, आणि बाकी काय होणार आहे तर 2 इंटू -6 हे होईल -12, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 4 इंटू 3 12 सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके, फायनली इथला एलिमेंट -2 इंटू आता काय करायचं, ह्याच्या करस्पॉन्डिंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करा, रिमेनिंग राहिले 2 3 आणि 3 -2. याचा घ्यायचा आहे डिटर्मिनंट. 2 इंटू -2 होईल तो -4, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 3 इंटू 3 9 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो दिस इज इक्वल्स टू, आता आपल्या हे तिन्ही पण ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करून घेऊ. तर 1 इंटू, आता पहा -8 सबट्रॅक्ट केलंय, तर -8 सबट्रॅक्ट केलंय याचं पहिलं मिनिंग तर होतोय 8 ऍड करायचे, आणि 8 ऍड होणार आहे, आणि कोणामध्ये 8 ऍड होणार आहे तर -18 मध्ये 8 ऍड होणार आहे, आणि -18 मध्ये जर 8 ऍड केले तर दॅट इज -10 +1. आता हा ब्रॅकेट -12 ते मात्र ऍडिशन आहे तर -24 होणार आहे, मायनस मायनस मायनसच राहणार आहे ऍडिशन मध्ये. ऍक्च्युली हे काय आहे तर -12 ऍडच करायचे आहे, तर 24 होईल पण निगेटिव्ह साईन सोबत. फायनली -2 इंटू हा ब्रॅकेट काय होणार आहे, तिथं पण सेम आहे -4 -9, तर -13 ऍडच करायचे आहे. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू, हे तिन्ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 1 इंटू -10 होईल -10,
हे मल्टिप्लिकेशन होईल 1 इंटू -24 होईल -24 आणि हे मात्र प्लस होणार आहे 2 इंटू 13 पॉझिटिव्हमध्ये, कारण मायनस मायनस प्लस होणार आहे, सिम्पली 2 इंटू 13 26. फायनली हे काय येणार आहे तर प्लस 26, याच्यामधून 24 सबट्रॅक्ट करा ते होईल 2 आणि 2 मायनस 10 हे होईल -8. सिम्पली 26 मधून 24 सबट्रॅक्ट केल्यानंतर राहणार आहे 2 पॉझिटिव्हमध्ये आणि 2 मधून 10 सबट्रॅक्ट करायचे, सिम्पली -8. तर ही झाली डी ची व्हॅल्यू. नाव नेक्स्ट dx मध्ये काय असतं, फक्त पहिला कॉलम रिप्लेस करायचा आहे कशाने, राईट हँड साईडच्या कॉन्स्टंटनी, आणि तो काय आहे तर 1 4 5. तर पहिला कॉलम 1 4 5 असा राहणार आहे, दुसरा आणि तिसरा कॉलम ॲज इट इज. सो -1 3 -2 -2 4 आणि -6 आपल्याला घ्यायचा आहे ह्याचा डिटर्मिनंट. आता पहा याचा डिटर्मिनंट घेताना 1 इंटू काय करायचं आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, बाकी राहते फक्त एवढा पार्ट, याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. 3 इंटू -6 तो होईल -18 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे -8. नंतर हिथालला इलेमेंट हा तर ऑलरेडीच -1 आहे, याचा तर आपल्याला निगेटिव्ह करायचा असतो, याचा निगेटिव्ह करायचा असतो, तो ऑलरेडी -1 आहे तर +1 होईल. आणि याच्या अलॉंग हा रो आणि हा कॉलम डिलीट करा, बाकी राहते 4 4 5 -6. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 4 आणि -6 यांचं मल्टिप्लिकेशन येईल -24 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. काय सबट्रॅक्ट करायचं आहे, 5 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 20 सबट्रॅक्ट करायचं आहे. नाव फायनली -2 इंटू, आता ह्या -2च्या करस्पॉन्डिंग हा फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा आणि बाकी राहते 4 3 5 -2. याचा घ्यायचा आहे डिटर्मिनंट. याचा डिटर्मिनंट घेताना 4 इंटू -2 होणार आहे -8 आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे 5 इंटू 3 म्हणजे 15 सबट्रॅक्ट करायचे. सो दिस इज इक्वल्स टू, आता आपण हे 3 ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे. इथं 1 इंटू हा मायनस, इथं फर्स्ट थिंग काय आहे तर -8 सबट्रॅक्ट केलंय, -8 सबट्रॅक्ट केलं, याचा अगोदरच मिनिंग होतोय 8 ऍड करायचंय. आणि 8 कशामध्ये ऍड होणार आहे तर 18 मध्ये, -18 मध्ये ऍड होणार आहे. ज्यावेळेस आपण -18 मध्ये 8 ऍड करू दॅट इज -10. नाउ +1 इंटू, आता इथं काय करायचं -24 आणि -20, -24 -20 होणार आहे -44 आणि -2 इंटू हा काय होणार आहे -8 -15 तो होणार आहे -23. which is equals to, आता तिन्ही मल्टिप्लिकेशन करायचे. 1 इंटू -10 ते होईल -10, 1 इंटू -44 ते होईल -44 आणि 2 इंटू 23 एवढंच होणार आहे, कारण हे मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये तर प्लस होणार आहे. दिस इज 46. आता पहा हे 46 मधून 44 सबट्रॅक्ट केलं, 46 मधून 44 सबट्रॅक्ट केलं तर ते होणार आहे 2 आणि 2 -10 दॅट इज -8 सिम्पली. तर हा dx ची व्हॅल्यू पण आलेली आहे -8. नाउ देन dy मध्ये आपण ह्याच्यामध्ये काय करतो, आता सेकंड कॉलम रिप्लेस करतो. कशाने 1 4 5 ना, तर पहिला आणि थर्ड कॉलम ॲज इट इज. तर फर्स्ट कॉलम लिहितो मी 1 2 3, सेकंड कॉलम रिप्लेस होणार आहे कशाने 1 4 5 नी, आणि थर्ड कॉलम परत ॲज इट इज आणि तो काय आहे -2 4 आणि -6. याचा घ्यायचा आता आपल्याला डिटर्मिनंट. रूटीन प्रोसेस नुसार दिस इज 1 इंटू काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, बाकी राहते 4 4 5 -6. याचा घ्यायचा आपल्याला, एवढ्याचा घ्यायचा आहे डिटर्मिनंट. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 1 4 आणि -6 होईल तो -24 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 5 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 20 सबट्रॅक्ट करायचं आहे. इथला नंतर नेक्स्ट -1 इंटू काय करायचं, ह्या 1 च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करायचा आहे, बाकी राहते 2 4 3 -6.
याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट 2 4 3 -6. तर 2 × -6 हे होईल -12 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 3 × 4 12 सबट्रॅक्ट करायचं आहे. फायनली इथला एलिमेंट -2 काय करायचं आहे याच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा, बाकी राहते 2 4 3 5. तर याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट एवढ्या मॅट्रिक्सचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 2 × 5 होईल 10 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 3 × 4 12 सबट्रॅक्ट करायचं आहे. विच इज इक्वल्स टू पहा आता आपण हे ब्रॅकेट तिन्ही पण ब्रॅकेट सॉल्व्ह करू. तर 1 × -24 -20 ते होईल -44. -1 × -12 ते होईल -24 आणि -2 × 10 -2 ते होईल -2. ठीक आहे, इक्वल्स टू सगळे ब्रॅकेट सॉल्व्ह केले. -24 -20 तो -44 -12 -24 आणि 10 -12 इज -2. आता हे तिन्ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. तर 1 × -44 तो मात्र निगेटिव्ह मध्ये -44 राहणार आहे. आता -1 -24 हा तर मात्र पॉझिटिव्ह मध्ये 24 येणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये 24 आणि इथं सुद्धा पॉझिटिव्ह होणार आहे कारण मायनस मायनस आहे मल्टिप्लिकेशन मध्ये सिम्पली +4. आता हे काय आहे तर 24 आणि 4 ऍड होणार आहे, ते होणार आहे 28 आणि सिम्पली -44 आणि 28. तर तुम्हाला सिम्पली 44 मधूनच 28 सबट्रॅक्ट करायचं, फक्त निगेटिव्ह साइन सोबत राहणार आहे. ठीक आहे, हे तर 28 आहे पॉझिटिव्ह मध्ये आणि ते काय करायचंय -44 + 28. तर सिम्पली तुम्हाला 44 मधूनच 28 सबट्रॅक्ट करायचं आहे आणि निगेटिव्ह साइन सोबत. तर 44 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर ते राहील 16 आणि निगेटिव्ह साइन सोबत, सो -16. फक्त एवढंच आहे. आणि फायनली डीझेड मध्ये काय असतं पहा, तर ह्याच मॅट्रिक्स मध्ये आता थर्ड कॉलम रिप्लेस करायचा आहे. कशाने 1 4 5 ना 1 4 5 ना. तर याचा अर्थ फर्स्ट आणि सेकंड कॉलम ॲज इट इज येतं. फर्स्ट कॉलम 1 2 3 ॲज इट इज, सेकंड कॉलम -1 3 -2 ॲज इट इज आणि फायनली थर्ड कॉलम रिप्लेस होणार आहे. कशाने 1 4 5 ना 1 4 5 विच इज इक्वल्स टू. आता याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. तर काय होईल 1 × हा रो हा कॉलम डिलीट होईल 3 4 आणि -2 5 याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. 3 × 5 हे होईल 15 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे 4 × 2 -8 म्हणजे -8 आपण सबट्रॅक्ट करतोय. नेक्स्ट इथला नंबर घ्यायचा आहे पण तो निगेटिव्ह साइन सोबत, इथं ऑलरेडीच निगेटिव्ह प्रेझेंट आहे तर तो होईल +1 × आता ह्याच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करा, बाकी राहते 2 4 आणि 3 5. तर ह्याचा 2 4 3 5 चा डिटर्मिनंट घ्यायचा आहे 2 × 5 हे होईल 10 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर 3 × 4 12 सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि फायनली इथला 1 आता ह्या 1 च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट करायचा आहे. 1 च्या करस्पॉन्डिंग फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करायचा आहे, बाकी राहते 2 3 3 -2 याचा घ्यायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आणि -2 हे होईल -4 आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे 3 × 3 म्हणजे 9 सबट्रॅक्ट करायचं. थोडी माझ्याकडे जागा नाही पण मी करतो इथंच ऍडजस्ट. आता -8 ते सबट्रॅक्ट करायचं कशामधून 15 मधून. -8 सबट्रॅक्ट करायचं याचा अगोदरच मिनिंग होतोय काय 8 ऍड करायचंय. 8 कशामध्ये ऍड होणार मग 15 मध्ये आणि ज्यावेळेस 8 15 मध्ये ऍड होतंय त्यावेळेस ते होणार आहे 23. हे आहे टोटल ब्रॅकेट आहे 23. आता मी आपण याच्या अगोदर काय करत होते ब्रॅकेट 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 सॉल्व्ह करत होतो, पण ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर मी ह्या इकडल्या नंबरनी त्याला मल्टिप्लाय पण करून टाकतोय. ठीक आहे, तर ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून एवढा याचा येतं आन्सर 23. 23 × 1 तर होतंय 23. ठीक आहे, आता हा ब्रॅकेट काय होणार आहे 10 -12 हे होणार आहे -2 आणि -2 1. ठीक आहे, याला मल्टिप्लाय केलं तर होईल -2 सिम्पली 1 ने 10 -12 ते होईल -2 ही ब्रॅकेट होईल -2
आणि -2 × 1 ते होणार आहे -2. आता ही ब्रॅकेट काय होईल, ही ब्रॅकेट काय होईल, -4 आणि -9 ते होईल -13 आणि -13 × 1 तो होणार आहे -13. फायनली एवढंच करायचं आहे आता मला. 23 मधून अगोदर 2 सबट्रॅक्ट करायचे, जे आन्सर येईल त्याच्यामधून परत 13 सबट्रॅक्ट करायचे. 23 याच्यामधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर होईल 21 आणि 21 मधून परत एकदा 13 सबट्रॅक्ट करायचे. 21 मधून 13 सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 राहील. हा, तुम्ही असं पण करू शकताय. 23 मधून अगोदर 13 सबट्रॅक्ट करा 10 आणि 10 मधून पण 2 सबट्रॅक्ट करा. ते पण कसं पण केलं तरी 8च येणार आहे. तर ह्या सगळ्या d, dh, dy, dz या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्यात. फायनली आता आपल्याला x, y, z च्या व्हॅल्यूज लगेच भेटून जातील. x काय असतो तर dx अपॉन d, y काय असतो dy अपॉन d आणि z काय असतो तर dz अपॉन d. तर आपण x, y, z च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. हा, इथं येणार नाही, इथं x, y, z च्या व्हॅल्यूज इंटिजर मध्येच येणार आहेत. हा, तिन्ही मी एकत्रच व्हॅल्यू फाइंड आउट करतो. x इक्वल्स टू काय असतं dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू इथं आहे -8 अपॉन d ची व्हॅल्यू पण काय आहे -8. सो -8 अपॉन -8 इज 1. सो x इक्वल्स टू 1. y इक्वल्स टू काय असतं तर dy अपॉन d असं असतं. dy ची व्हॅल्यू इथं आहे काय आहे -16 आणि अपॉन d ची व्हॅल्यू तर ही -8. आता हे मायनस मायनस अगोदर डिव्हिजन मध्ये पण कॅन्सल होऊन जाणार, ते प्लसच राहील. सिम्पली 16 अपॉन 8 दॅट इज 2. सो व्हॅल्यू ऑफ y इज 2. आणि फायनली z ची व्हॅल्यू काय असते तर z इज ऍक्च्युली dz अपॉन d असतो. आता dz इज 8 अपॉन d आणि d इज -8. तर 8 अपॉन 8 मायनस तिथं 1 होणार आहे पण निगेटिव्ह सोबत, कारण एकाच ठिकाणी निगेटिव्ह साईन कोणाला पण एकाला असतं तरी पण निगेटिव्हच आलं असतं. सो व्हॅल्यू ऑफ x इज 1, व्हॅल्यू ऑफ y इज 2 आणि व्हॅल्यू ऑफ z इज -1. ठीक आहे, इथं मात्र x y z च्या व्हॅल्यूज इंटिजर मध्ये येतात. ठीक आहे, मॅथमॅटिक्स मध्ये एक्झाम्पल वेगवेगळे किती पण असू शकतात, पण सॉल्व्ह करण्याची जी एकदा मेथड काय आहे, अल्गोरिथम काय आहे ते एकदा समजल्यानंतर एक्झाम्पल आपण किती पण सॉल्व्ह करू शकतो. आपण लास्ट लेक्चरला पण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत, आजच्या लेक्चरला पण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत आणि आता किती जरी एक्झाम्पल आपल्या समोर आले तरी पण आपण सॉल्व्ह करू शकतो, कारण आपल्याला ते कसे सॉल्व्ह करायचे हे माहिती आहे. आणि कसे सॉल्व्ह करायचे, सिम्पली 4 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. हेच त्याच्यामध्ये अल्गोरिथम 4 डिटर्मिनंट कुठले d, dx, dy, dz हे 4 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. आणि फाइंड आउट केल्यानंतर x इक्वल्स टू dx अपॉन d, y इक्वल्स टू dy अपॉन d आणि z इक्वल्स टू dz अपॉन d हे फॉर्म्युला यूज करायचं. पण d, dx, dy कसे तर एकदा d डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा एवढंच फक्त बघायचं. d काय असतो तर सर्व इक्वेशन्सच्या लेफ्ट हँड साइडचे जे काही एक्स वाय झेडचे कोएफिशिएंट आहेत त्याचाच मॅट्रिक्स असतो. ठीक आहे, d चा पहिला रो काय असतो, पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशिएंट, दुसरा रो दुसऱ्या इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोएफिशिएंट आणि तिसरा रो थर्ड इक्वेशन्सचे एक्स वाय झेडचे कोएफिशिएंट्स, तो असतो डी मॅट्रिक्स. मग बाकी dx, dy, dz तर त्या डी मॅट्रिक्स वरूनच असतो. सिम्पली काय करायचं, dx मध्ये त्या डी मॅट्रिक्सचा पहिला रो पहिला कॉलम रिप्लेस करायचा आहे, dy मध्ये दुसरा कॉलम रिप्लेस करायचा आहे आणि dz मध्ये तिसरा कॉलम रिप्लेस करायचा आहे. आणि कशाने रिप्लेस करायचा असतो तर राईट हँड साइड जे आहे पहिला इक्वेशन तो त्या कॉलमने फक्त राईट हँड साइडचा जो काय एका कॉलमचा मॅट्रिक्स भेटल त्यांनीच फक्त तो रिप्लेस करायचा आहे. आणि रुटीन प्रोसेसनुसार फक्त डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज भेटून जातील. ठीक आहे, हे जे काय ऍप्लिकेशन आहे आता डिटर्मिनंटचं, हा डिटर्मिनंट पूर्ण आपला चॅप्टरच या ठिकाणी संपतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युली आता मॅट्रायसेस हा जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो चालू करणार आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरपुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.